युवा स्वाभिमान पक्षाचा भाजप नगर अध्यक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा। कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत। आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या फक्त नगराध्यक्ष पदासाठी कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। हा निर्णय युवा स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला। कोर कमिटीने स्पष्ट केलंय की अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीने साथ देणार आहे। मैत्रीपूर्ण लढत जिथं स्वाभिमान पार्टीचे स्वतःचे उमेदवार, ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाचे स्वतःचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तिथं मैत्रीपूर्ण लढत करून पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वस्व झोकून देईल असा ठराव देखील कोर कमिटीने मंजूर केला आहे। भाजपाचे नगर अध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार ज्यांना युवा स्वाभिमानाचा पाठिंबा आहे ते असे: चिखलदरा राजेंद्रसिंह सोमवंशी, अंजनगाव सुरजी अविनाश गायगोले, अचलपूर रुपाली अभय माथणे, दर्यापूर नलिनी प्रकाश भारसाकळे, चांदूर रेल्वे स्वाती शैलेंद्र मेटे, मोर्शी रश्मी नितीन उमाले, चांदूर बाजार कांता अहिर, टिंको अहिर, शेंदूरजन घाट सुवर्णा वरखेडे, वरुड ईश्वर सलामे, नांदगाव खंडेश्वर स्वाती राजेश पाठक, धामणगाव रेल्वे अर्चना अरुण अडसड रोटे, धारणी सुनील चौथमल। युवा स्वाभिमानी पार्टीने जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी भाजप व युवा स्वाभिमान यांच्यात मैत्रीपूर्ण व संयमी वातावरणात निवडणूक लढत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। या बैठकीस उपस्थित मान्यवर असे: या महत्त्वाच्या निर्णयाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नीलकंठ कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, राष्ट्रीय सचिव जयंत वानखडे, महासचिव प्राध्यापक अजय गाडे, कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे, सल्लागार हरीशजी चरपे, ॲडव्होकेट नंदेश अंबाडकर, सुखदेव तरडेजा, कमल किशोर मालानी, सत्येंद्र सिंग लोटे, संजय मुनोत, सुखदेवराव कावरे यासह जिल्हा पदाधिकारी व विविध तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज तुमची युवा समाज पक्षाची बैठक पार पडली। या निवडणुकीमध्ये नक्की युवा समाजाची काय भूमिका आहे, किती तुमचे उमेदवार असणार आहेत? युवा समाज पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे, ज्येष्ठ, सगळ्यांचं मत जाणून घेतलं, सगळ्यांनी चर्चा केली। या नगरपंचायत, नगर अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे, एक मताने युवा समाज पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे, नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका, या सगळ्यांना एकतर्फा युवा समाज पार्टीने पाठिंबा दिलेला आहे। भाजपच्या सगळ्या नगर अध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवा समाज पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत, ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे। म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवा समाज पार्टीचा इथे पाठिंबा एकमताने जाहीर केला। किती नगरसेवक युवा समाजामध्ये उभे आहेत? जवळपास 35 ते 40 संपूर्ण नगरपालिका, नगरपंचायत मध्ये कुठे 2, कुठे 4, 5, कुठे 10 अशा प्रकारे जवळपास 40 ते 45 नगरसेवक युवा समाज पार्टीचे उभे आहे। ज्या ठिकाणी युवा समाज पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका या अध्यक्षांना युवा समाज पार्टीने पाठिंबा दिला। नगरसेवकासाठी तुमचा मैत्रीपूर्ण लढत आहे? बिलकुल, नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत करत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था अशीच नवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका।